नमस्कार, वेलकम टू माय चॅनल रुपाली किचन। आजच्या या रेसिपीसाठी 1 कप मैदा मी घेते आहे। त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि थोडंसं नॉर्मल तेल घालायचं आहे। मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे। मैद्याच्या ऐवजी तुम्ही कणकेचा सुद्धा वापर करू शकता। गोळा थोडा सॉफ्ट ठेवायचा आहे, फार कडक भिजवायचा नाही। थोडंसं तेल लावून घेतलंय मी, याला आता साईडला ठेवून देते। या ठिकाणी मी आता एक बॉईल बटाटा घेतलेला आहे, उकळलेला बटाटा। त्याचे साल काढून याला बारीक करून घ्यायचा आहे। हाताने केला तरी चालेल किंवा खिसणीने किसून घेतला तरी चालेल। मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा योग्य रेसिपी आहे। बटाटा आता मॅश करून झालेला आहे। यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे। थोडीशी हळद, धनेपूड, जिरेपूड घालते आहे, चाट मसाला, गरम मसाला आणि चवीपुरता मीठ घालायचं आहे। आणि आता हे मिक्स करून घेते आहे। यामध्ये तुम्ही गाजर किसून किंवा टोमॅटो सुद्धा वापरू शकतात, किंवा अजून हेल्दी बनवायची असेल तर पालक सुद्धा वापरू शकतो आपण। याला एकजीव करून घ्यायचं आहे। यामध्ये मी थोडीशी लाल मिरची पावडर घालते, ऑप्शनल आहे। हिरवी मिरची सुद्धा मी टाकलेली होती। याला मिक्स करून घेते। आता हे मिश्रण रेडी आहे। आता मैदा भिजवून घेतलेला होता, त्याची पुन्हा मी मालिश करून घेते। आता याचे 2 गोळे करून घेणार आहे। पोळपाटावर थोडासा मैदा पसरवला आहे मी आणि आता याची पोळी तयार करून घ्यायची आहे। पोळी तयार आहे। आता हे जे सारण बटाट्याचं करून ठेवलं होतं ते यावर टाकायचं आहे आणि याला पसरवायचं आहे। आता याचं फोल्ड करून घेते मी याला। याचा रोल सुद्धा तुम्ही करू शकतात। मी रोल न करता याला फक्त फोल्ड करून घेतलं आहे आणि व्यवस्थित कडा पॅक करून घेते। अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचं आहे। थोडंसं मी याच्यावर लाटणं फिरवलं होतं। आता याला पीसेसमध्ये कट करून घेते। याचे काट काढून घेतले मी, पण नाही काढले तरी चालेल। अशा प्रकारे याला कट करून घ्यायचे आहेत। पीसेस आपण लहान मोठे करू शकतो। मी छोटे छोटेच पीस केलेले आहेत। आता या वाटीमध्ये मी एक ते 2 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतला आहे, थोडंसं मीठ घातलं आहे आणि चिली फ्लेक्स घातला आहे। यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मिश्रण पातळ तयार करून घ्यायचं आहे। एका
पॅनवर मी तेल गरम करायला ठेवलं होतं. आता यातले एक एक पीस घेऊन कॉर्नफ्लॉवरमध्ये टाकायचे आहेत आणि स्पूनच्याच मदतीने मी याला तेलामध्ये फ्राय करायला टाकते. अशा प्रकारे याला फ्राय करून घ्यायचं आहे. गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत इथं फ्राय करून घेणार आहे. आता इथे हे फ्राय करून झालेले आहेत. अशा प्रकारे यांना फ्राय करून घ्यायचं आहे. इथं मी सर्व रेडी करून घेतले आहेत फ्राय करून. आता मी यांना टोमॅटो सॉस लावते आहे. दोघं बाजूने टोमॅटो सॉस लावून घेते. ही स्टेप ऑप्शनल आहे. ते फ्राय करून झाल्यानंतर तुम्ही लगेचच खाऊ शकता किंवा टोमॅटो सॉस लावून अशा प्रकारे सुद्धा तुम्ही सर्व करू शकता. ही रेसिपी खूप छान लागते चवीला. नक्की ट्राय करा. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.